नमस्कार, मी अक्षय इंगळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा जो आपला व्हिडिओ होणार आहे तो म्हणजे आपण सध्याला तरी चाललो आहे सिद्धटेक गणपतीला. सकाळी 7 वाजता जगदंबे मातेचं दर्शन राशीनमध्ये घेतलं. राशीनहून श्रीगोंदा गाडी पकडली, राशीन श्रीगोंदा गाडी पकडली. तिथून आता आपण चाललो आहे सिद्धटेक चौकातून सिद्धटेक गणपतीकडचं दर्शन घेण्यासाठी. तर चला, तुम्ही माझ्याबरोबर बनवून राहा. आपण सकाळचे 9:15 वाजून गेलेत आणि ऊन खूप जास्त आहे. सकाळीच ऊन लागायला लागले. इथल्या रस्त्याचं बी काम चालू आहे. राशीनवरून सिद्धटेकला येण्यासाठी गाडी असते डायरेक्ट, पण तिचा टायमिंग होतो ती 6:45. तिचा टायमिंगला आपण न पोहोचू शकल्यामुळे लेट झालो. त्यामुळे आपण श्रीगोंदा गाडी पकडली आणि सिद्धटेक चौकात उतरलोय. तिकीट होतं आपलं 30 रुपये सिद्धटेक चौकापर्यंत. इथून अजून गणपती भोवती 2-3 किलोमीटर अंतरावरती लांब आहे असं सांगितलंय. तर आता मी पायी चाललोय. हो, कुठली लिफ्ट भेटली गाडीची एखादी तर गाडीने जाऊ आणि मग तिथे गेल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे पुढचं आपण प्लॅन तिथे गेल्याच्या नंतर ऊन जरा जास्त, त्यामुळे एका ठिकाणी सावलीत थांबलोय. तिथं थांबून गाडी भेटली का बघू, कारण मला वाटत म्हणजे गणपती मंदिरापर्यंत आपण एवढे उन्हात चालत जाऊ. थोडंसं पोट पण खराब आहे. सकाळपासून काय खाण्यात आलं वेगळं काय माहिती, त्यामुळे पोट पण खराब आहे. तर जास्त उन्हात चालायला चांगलं राहील की लिफ्ट घेऊनच चालू. लिफ्ट करू कुठली गाडी ती बघू खास. छान असं गणपती मंदिरात दर्शन झालेलं आहे आपलं. आणि आता हे शिवाई माता म्हणून एक मंदिर आहे, तिथं आता येऊन बसलेलो आहे. आता हे तुम्ही पुढं कुठं जायचं अजून काय ठरवलेलं आहे, पण ठरवल्याच्या नंतर सांगतो. आता जवळपास 9:30 वाजलेत आणि दर्शन वगैरे मस्त झालं. मन प्रसन्न झालं. अजिबात गर्दी नव्हती, काय नव्हती. छान असं दर्शन झालं. नेहमीप्रमाणे आतमध्ये शूटिंगला परवानगी नव्हती, त्यामुळे आतमध्ये शूटिंग काही केलेली नाही आहे. तर फायनल प्लॅन झाला आहे आपला. आता विचार चालू आहे दौंडला जावा, दौंडवरून नगरला जावं असं विचार चालू आहे. इथं चौकशी केली, डायरेक्ट नगरला तर नाहीत बोलले, दौंडवरून नगरला भेटेल असं सांगितलं आहे. सो आपण दौंडला जाऊ आणि दौंडवरून बघू कोणती गाडी भेटती आणि कुठं जातो आपण पुढं बघू. सध्याला आपण उभं आहे दौंड बस स्थानकावरती. आता सिद्धटेकला दर्शन वगैरे छान करून आलो. एका ओमिनीमध्ये आलो आहे आपण दौंडला. आता दौंडवरून बघू, नगरला गाडी भेटली तर नगरला जाऊ. आता प्लॅनमध्ये चेंजेस केलं तर बघू. आता फिरायलाच बाहेर पडले, म्हटलं कुठं जायचं काय ठरवलेलं नाही आहे, मला तर माहितीच आहे. बघू आता काय कुठं जायला भेटते. हे बघा, आता हे दौंडचं प्लॅनमध्ये थोडेसे चेंजेस झालेले आहेत. ST स्थानकावरून आता आपण चाललो आहे रेल्वे स्थानकावरती आणि तिथं गेल्याच्या नंतर बघू कुठल्या ट्रेन, कुठल्या रेल्वे कुठं जात आहेत. शक्य झालं तर आज रेल्वेचाच प्रवास करूया की काय बोलू, काय नियोजन करतो. नियोजनच करत नाही तसं, म्हणजे पण नुसतं फिरायचं म्हणून चांगली गोष्ट आहे. कधी असं बी फिरलं पाहिजे. दौंड बस स्थानकावरून समोरच चालत आल्याच्या नंतर 2 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला दिसणार तो ब्रिज. तिथून चालत गेल्याच्या नंतर सोलापूरमध्ये पोहोचलो आहे
आता आपण जवळपास दौंडवरून 12:30ला ट्रेन निघलेली. अहमदाबाद यशवंतपूर अशी ट्रेन होती आपली. आता इथून पुढं अक्कलकोटला जायचा प्लॅन आहे. अक्कलकोटला बघू. पहिले तर जेवण करू. जेवण केलेलं नाही आहे, गडबडीत निघाल्यामुळे जेवण झालेलं नाही आहे. आता जेवण वगैरे करू, कुठं जेवायला वगैरे भेटते बघू. आणि तसं पुढचं प्लॅन. सोलापूर रेल्वे स्थानकावरून बाहेर आलो आहे. आता इथून एस टी स्टँडवर जाण्यासाठी गाड्या आहेत, तर एस टी स्टँडला जाऊ तो पहिलं. सध्याला आपण उभं आहे सोलापूर बस स्थानकावरती. आता सोलापूर बस स्थानकावरून बघू कुठल्या कुठल्या बस लागलेल्या आहेत कुठं जायला. अंदाज घेऊ एक आणि मग ठरू पुढं जायचं काय. खूप हे बघा, हे सोलापूर बस. विचार न करता केलेला प्रवास हा माझ्यासाठी खूप छान ठरला. शेवटी मी सोलापूरमध्ये गेलो. सोलापूरच्या नंतर मला स्वारगेटची गाडी दिसली आणि मग मन फिरलं. पुण्याला परत जायची ओढ लागली. शेवटी मी स्वारगेटच्या गाडीमध्ये बसलो आणि संध्याकाळी जवळपास मला घरी पोचायला 10 ते 11 वाजले. 10-11 वाजता मी घरी पोचलो. अशाच एक आगळ्या वेगळ्या नवीन प्रवासामध्ये आपण काही दिवसांनी भेटू. तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असेच बिना नियोजनाचे केलेले प्रवास पण कधी माणसाला खूप काही शिकवून जातात. जर तुम्हाला हा प्रवास आवडत असेल तर तुम्ही माझ्याबरोबर जरूर बनून जा.